हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर परत एकदा स्वागत आहे आपल्या नितेश अंबोनकर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर हा माझा ब्लॉग येतोय आणि आज आहे 13 एप्रिल, यानी की माझा जन्माचा दिवस. या दुनियावरती कलंक म्हणून मी आलेलो आहे. ठीक आहे, तर आपल्या चॅनलमध्ये हा जो ब्लॉग येतो तो डेफिनेटली 1 वर्षानंतर येतोय. तर आज माझा बड्डेच्या निमित्तानं मी माझ्या मम्मीला घेऊन चाललो एकविरेला. तर ती पहिल्यांदाच चालली एकविरेला, अजूनपर्यंत ती रेडी झाली नाही. बघा तिला अवतार. तर पुढे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. पूर्ण दिवसाचा प्रवास आहे, कसा काय असेल ते दाखवेन तुम्हाला. एवढा लवकर निघायचं कारण एकच आहे की आम्हाला सकाळची आरती घ्यायची आहे, म्हणजे बघायची पण आहे, आरतीला हे व्हायचं, सहभागी व्हायचं. त्यामुळे आम्ही लोक एवढा लवकर चाललोय आणि खास दिवस आहे त्यासाठी चाललोय. तर बघूया कसं होतं पुढे पुढे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला व्हिडिओला आपण शेअर. तर आपण झालोय रेडी एकदम टापटिकमध्ये. आता मम्मी रेडी होते. ठीक आहे, तर त्याच्या पुढे जास्त म्हणजे मी असं क्लिप घेणार नाही. मेन स्पॉटवरच्याच क्लिप घेईन, ज्यांचे मी कुठे थांबेन, मी इथून सुरू करेल. आणि आम्ही जाणार आहे कुठे ट्रेन वगैरेनी नाही जाणार आहे, आमची गाडी आहे, त्या गाडीनेच जाणार आहे. पुढे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. खूप दिवसानंतर व्हिडिओ होते, मला माहिती आहे चॅनलवरती व्ह्यूज कमीच येणार करून की, बट तरी पण माझा प्रयत्न आता सुरू राहील आणि आपले ब्लॉग येत राहतील. आपल्याकडे मध्ये थोडा प्रॉब्लेम होता फोनचा वगैरे, त्यामुळे, बट आता नाही आहे काय. तर तुम्हाला मी पूर्ण माझी मग मम्मी रेडी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो आणि मग खाली उतरल्यावरती सिरियसली काही अजून पण आम्ही घरीच आहे. का सांगू का, कारण कधीपासून मी रेडी होऊन बसलोय, पण माझी मम्मी अजूनपर्यंत रेडी झालेली नांदर येते, रेडी झालेली आहे नाही अजूनपर्यंत. तिचं हेन तेन आसन तसन एवढा लावायचं तेवढा लावायचं सगळं लावायचं, काय काय त्या चेहऱ्याला लावते काय माहित. कोण एवढा सकाळ सकाळी भाई देवदर्शनात चाललोय ना की फिल्मच्या शूटिंगला, एवढं सगळं काय लावत बसले ती. काय बोलणार आणि काय नाही. आता बोलणार झालं माझं, व्हिडिओ काढते ना म्हणून बोलणार झालं माझं. वा है ना, व्हिडिओ काढते म्हणून बोलली झालं माझं, है ना, बरोबर ना. हे असं आहे बघा यांचं. चला झालेलं आहे, आम्ही रेडी, आता निघालेले. चल चल लय उशीर झाला. स्वतः लावणार वेळ आणि नाव घेणार नाही ते स्वरती. आता वेळा आपण असे रेडी झालेलो आहे, पद्धत मुळात आहे. ठीक आहे, तर पद्धतमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर पहिली बात तर आता आम्हा लोकांना पेट्रोल भेटतच नव्हता. एवढा वेळ झाला आम्ही सगळे होतो. आत्ता काय जाऊन आम्ही लोकांनी फुल केलं, तुम्हाला दिसतंय की नाही काय माहित नाही. आत्ता जाऊन फुल केलं. पेट्रोल भेटलेलं कधी पैसे मी शोधतो पेट्रोल, इकडे बघतोय तिकडे बघतोय, पेट्रोलच त्याला भेटत नव्हतं. पेट्रोल एवढ्या गेलं पेट्रोल. शेवटी एक कांदे आलेली, एक राहायला हात मारली आणि शेवटी आम्हाला पेट्रोल पंप जायला आता. आणि तो पेट्रोल आता आम्ही फुल केलं आणि इथून डायरेक्टली आता निघणार आहे पुढे. आणि आता स्टॉप असेल काय चाय वगैरे पियायला बस. त्यानंतर डायरेक्टली रनिंग करून, की तुम्हाला रनिंगचा व्हिडिओ येणार नाही कारण की मम्मीला बाईकवरती फोन नाही होणार करून की पकडायला, त्यामुळे डायरेक्ट आपण. आपण चाय पियायला थांबलो आणि ऑलरेडी मम्मी चाय पिऊन झालेली आहे. माझं बाकी अजून चाय प्यायचं इथेच आहेत. म्हणजे आम्ही लोक आता कुठं आलो आपण? चहा प्यायला आलेलो. चहा प्यायला नाही, कुठलं लोकेशन काय आहे? आता आम्ही खोपोलीला पोचू, 30 किलोमीटरानंतर. आता तिकडे आमचा स्पॉट आहे पालखीचा, तिकडे समोरच आहे, पण तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये. आता मम्मीला दाखवलं. आता आम्ही खंडाला घाट चढतोय, त्यासाठी आता थांबलोय. ठीक आहे, तर तुझ्या इथपर्यंतचा प्रवास मम्मी कसा होता?
तर आता आम्ही एक समोरच आहे ह्या साईडला, इथून राईट लेफ्ट टर्न मारला की खंडाला घाट आहे. तर खंडाला घाटामध्ये आता चढायला सुरुवात करू. मॅक्सिमम लागतील अजून 20-25 मिनटं. तिथून चढून मग त्यानंतर जेव्हा लोणावळा स्टेशन आहे तिथं थांबू 2 मिनटं. नंतर डायरेक्टली मग तेव्हा तुम्हाला भेटू. आज मम्मीला घेऊन स्वप्न होतं, म्हणजे मम्मीच्यावरती पहिल्यांदा एकवीरला यायचं. खूप दिवसापासून चालला होता प्लॅन आणि आज ते शेवटी झालं आहे. आणि आज आम्ही खंडाला घाटून उभे आहोत. आता पोहोचू थोड्या वेळामध्ये एकवीरेला. तर तसं खंडाला घाट आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली. 2 घंट्याचा प्रवास करून कुठे न थांबता जास्त एक स्टॉप घेऊन फक्त जे म्हणायला गेलं आराम दिसत आलं ते म्हणजे इथे फायनली आपल्या जागेवरती पोचलेलो आहे. जिथे आपल्याला पोचायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण आतमध्ये जाऊया. आत्तापासूनच एवढी खुशी व्हायला लागले, हे बघू शकता. कधी मंदिरात जाता असेल हे. आता पुढे अजून आतमध्ये रस्ता आहे. पर्यंत मनाला हे नव्हतं. आता आतमध्ये जाऊया आपण आणि डायरेक्टली आता पायथ्याशी गाडी पार्क करून आणि मग डायरेक्ट पायथ्याशी आपण भेटूया करून की आईच्या मंदिराच्या हातपाय वगैरे तो धुवून मग डायरेक्ट पायथ्याशी भेटू. तर आता आपण फायनली आपण एकविरेला पोचलेलो आहे वगैरे. आपला अवतार खूप बिघडलेला आहे. ठीक आहे, तर आपण आता जाऊ आधी तिकडे सगळे. कुली गो आई माझी एकुली एकुली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली. आई माझी वाट कोणाची पाटे गो, आई माझी वाट कोणाची पाटे, पाटे आगरी कोल्याची गो. आता पायथ्याशी झालं आमचं सगळं पाया पडून. आता आम्ही सगळं वरती तिथून सुरुवात आहे. ठीक आहे, कापूर घ्यायचं आपल्याला. मधल्या शीट बघू. दूध झाले धुपारती, कापूर झाले ज्योतीला, सतवाचे एकविरा आई एवढा उशीर का झाला. पायऱ्या चढायला ते बाय गो आमच्यापेक्षा जास्त पायऱ्या नाही झाल्यात. तुझा तेलवन मांडीला, तेलवन मांडूनची तुझा मानपण पुरा योगेला. हे आता बनवायला घेतल्या आणि पायऱ्या पहिली होतं. पहिलं इथं कट्टा वगैरे पण होता. आता बनवायला घेतल्या म्हणून ते थोडंसं हे होतंय, पण काही नाही. बघूया आता डायरेक्ट आपण वरतीच भेटू. दूध झाले धुपारती, कापूर झाले ज्योतीला, दूध झाले धुपारती, कापूर झाले ज्योतीला. फायनली पोचलेलं आहे गाई. फायनली मी बघू शकता तुम्ही कुठं गेलं की आम्ही आलेलो आहे. खूप सुंदर असं हे वाटतंय. कारल्या पेये डोंगराला गर्दी
भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग माऊली गो आई माऊली माझे आईची माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे दसऱ्याची वाट बघतो गो आम्हासाठी ती दसरा दिवाळी आम्हासाठी ती दसरा दिवाळी नव्या पाहत आई माऊली गेली फेर मारा काय झालं, थकलीस? हा आता उतरायला कंटाळा जेवढी ऊर्जा होती तेवढी आता उतरायला लय कंटाळा आहे. मगाची तर चढ होती, मग आता उतरायला काय झालं? कोणाचा फोन? येऊ दे फोन, काय नाही, फोन येतो आता. मग कसं वाटतं आता? खूप सुंदर वाटतं दर्शन केल्यावर मन प्रसन्न झालेलं एक मोठी इच्छा होती. खाली जाऊन बोलू आपण. उतरताना लय होते बाबा, चढताना काय नव्हतं वाटत, पण उतरताना खूप काय काय वाटत लागलं आता. एकदम भारी भारी अंग वाटत लागले उतरताना. काय माहित कसं काय. तर आता आपण खाली उतरलो, ऑलमोस्ट उतरलोच आहे, कारण की आता फक्त नाश्ता भूक लागले, कारण आम्ही काहीच नाही खाल्लं. रात्री 3:30-4ला निघालो, 4च्या आसपास निघालेलं. तर भूक लागली आता, तर आम्ही दोघं खातो काहीतरी, आणि मग त्यानंतर परत प्रसाद वगैरे घ्यायचा. प्रसाद घेतला की मग घरी निघू. आता सगळं दर्शन तर चांगलं झालं आहे. मम्मीला विचारू, मम्मीला कसं वाटतं बघून. कसं वाटतं मम्मी तुला आज? खूप छान वाटतंय का बड्डे माझा आणि तू आज. हा ना, मी एकदम खुश आहे कारण की आम्ही रात्रभर झोपलो नाही आहे. आम्ही लवकर निघालो होतो का आम्हाला दर्शन चांगलं भेटायला पाहिजे करून, आणि खूप प्रसन्न वाटतं आम्हाला एकदम, म्हणजे एकदम छान भारी वाटतं. दर्शन कसं झालं? दर्शन खूप सुंदर झालं, एकदम मनासारखं दर्शन. पहिल्यांदा आलेली आहे इथे. हां, लाईफमध्ये आता आमचा माझं आलं आहे, मम्मीचं यायचं बाकी आहे अजून, येईल एकदम जोशमध्ये. तर आधी खाऊन घेऊया, त्यानंतर तुम्हाला भेटू. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे, सगळं प्रसाद पण घेऊन झालेलं आहे. आता आम्ही निघालो तर ऑलमोस्ट तर आम्ही गेटच्या बाहेरच पडलो आहे बघा. आम्ही गेटच्या बाहेरच पडलेलो आहे. तर इथपर्यंत प्रवास होता. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण आता घरी गेल्यावरती भेटू, किंवा याचा पार्ट 2